त्याला धरला ना दुकान आणला तर मग गेला असता इकडे झाला ना आता एक 2 वाजता घेतला नाही चला लवकर क्या बात है, बजाओ ताली। या दामत चषकाच्या फायनलच्या सामन्याला सुरुवात होते मित्रांनो। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा या दोन्ही संघाचं। पहिला चेंडू सुंदर फटका कव्हर रिजन मध्ये खेळून काढतोय। या ठिकाणी आपण पाहिलं तर लॉंग अपचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवरती अडवणार फेकी करणार तत्पूर्वी एक धाव मात्र या ठिकाणी घेतली गेली आहे। पाषाणी संघाचं खातं ओपन होतंय, चांगली सुरुवात होती। आता मात्र या एका षटकाच्या लढतीमध्ये किती धावा उभारणार याकडे मात्र लक्ष लागलंय ते पाषाणी संघाचं। क्लासिक शॉट, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सज्ज, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि खराब क्षेत्ररक्षण अंतिम क्षणी होत असताना या ठिकाणी चौकार येते। एकंदरीत 5 धावा धावफलकावरती लागल्यात। चांगली सुरुवात झाली आहे एका षटकाच्या लढतीमध्ये। एक चांगली धावसंख्या उभारण्याचा मानस या ठिकाणी दाखवत असताना पाषाणी संघ आतापर्यंत आपण पाहिलं तर वैभवच्या बॅटमधून हा चौकार, ऋतिकच्या बॅटमधून एक सिंगल धाव, एकूण 5 धावा धावफलकावरती लागल्यात। हमारे साथी स्कोरर नितेश जितरे खूप चांगली फटकेबाजी वैभवच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिला चेंडू नक्कीच ऋतिकने फेस केला, एक धाव त्याने नक्कीच जमवली आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार लगावत या एका षटकाच्या लढतीमध्ये आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभारण्याचे मानस या ठिकाणी आखलाय तो वैभव या फलंदाजाने। अक्षय देशमुखला नक्की मार पडतो। या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू, धावबाची संधी आणि धावबाज होतोय। अजूनही 2 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी असेल। चला नवीन फलंदाज मैदानात लवकरात लवकर जा। चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 1 बाद 9। अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल। त्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटक्याची गरज असेल ती
पाषाणी संघाला. ऋतिकने नक्कीच मोठा फटका लगावलाय. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक वेगाने पुढे सरसावत असताना तब्बल 15 धावा. अजूनही अंतिम चेंडूचा उर्वरित खेळ बाकी असेल. चला बॉल लवकरात लवकर मैदानात द्या. या ठिकाणी एक षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 15 धावा आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 16 धावांची गरज आहे मित्रांनो. कोणता संघ या दामत चषकाच्या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरणार यासाठी असणारी ही लढत आपणास नक्कीच पाहायला मिळते. कानोर विपक्षात पाषाणे अशी ही लढत नक्कीच प्रेक्षकांसमोर दोन हात करताना दोन्ही गाव आपापल्या गावाच्या नावासाठी खेळत असताना खरं तर पहिल्या 3 दिवसामध्ये स्पर्धा अतिशय उत्तम दर्जाची चालली, परंतु आजच्या या रजनीमध्ये थोडंफार चुका मी तर म्हणेल झाला. त्या कारणास्तव नक्कीच उशीर झाला. अन्यथा आपण कदाचित 4 ते 5 वाजेपर्यंतच या स्पर्धेचा अंतिम सामना खेळून नक्कीच बक्षीस समारंभ संपन्न झाला असता. परंतु त्यानंतर त्या सर्व गोष्टी मागे सारून आपण या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत आता मात्र पोहोचलोय. आणि हा अंतिम सामना पाषाणे पाषाणे विपक्षात आपण पाहतोय कानोर संघ आणि तब्बल एका षटकामध्ये 16 धावांची गरज आहे. एका षटकामध्ये 16 धावांची गरज आहे. 16 धावा कशा प्रकारे कुठल्या जाणार, कारण की कानोर संघाकडे सुद्धा चांगले फलंदाज आहे, परंतु तितकीच चांगली गोलंदाजी ही पाषाणे संघाकडे सुद्धा आहे. महत्वाचं म्हणजे ऋतिक हा गोलंदाज आतापर्यंत चांगली कामगिरी त्याच्यामार्फत पाहायला मिळाले. दोन्ही संघांना विनंती आहे सामना कोणताही संघ जिंको, परंतु स्टंप कोणी घेणार नाहीये. स्टंप फक्त दोन्ही संघ घेऊन जातील.
ठीक आहे, काय हरकत नाही. चला 16 धावांचं आव्हान या ठिकाणी कान्होर संघ मैदानात उतरलाय. लढत आपण पाहूया. खूप चांगली धावसंख्या उभारली असताना पहिला चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. सामन्याचा आगाज षटकाराने केलाय. ऋतिक विषय याच्यावरती हल्ले चढवत असताना आपण पाहतोय. अजूनही 10 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा ऋतिक सज्ज होतोय. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू, एक धावच मिळणार. या चेंडूवरती मात्र शंका नाहीये. षटकार पहिल्या चेंडूवरती जरूर आला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक दाखवतो ऋतिक हा गोलंदाज. कारण की या चमचमत्या ट्रॉफी पर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत या खेळाडूंनी घेतली. त्याच कारणास्तव या दामद चषकाच्या या अंतिम सामन्यामध्ये आपणास हे संघ पाहायला मिळत आहेत. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर अजूनही 4 चेंडू आणि आपण पाहिलं तर विजयासाठी धावांची गरज होती ती 9, परंतु वाईट चेंडू तो एक अतिरिक्त धाव एक्स्ट्रा जोडली जाणार. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. धावफलक पुढे सरसावतोय 9 या अंकावरती. अजूनही 7 धावांची गरज आहे. आता मात्र पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू टाकला गेलाय. एकंदरीत आपण पाहिलं तर 10 धावा धावफलकावरती लागल्यात. एक विजयी षटकाराची गरज आहे, कारण की 4 चेंडू 6 धावांची गरज आहे. 4 चेंडू 6 धावांची गरज. आता मात्र पुन्हा एकदा ऋतिक सज्ज. चांगला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. आता मात्र आपण पाहिलं तर तीन चेंडू आणि 5 धावांची गरज. चांगला चेंडू, दर्जेदार फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतं, परंतु स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय तेजस. मात्र या ठिकाणी स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना दोन चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये या विजय नक्कीच प्रस्थापित करण्यासाठी कान्होर संघाला. दोन चेंडू 4 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू आणि या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. लक्षात घ्या, जे एक्स्ट्रा प्रेक्षक वर्ग आहे पूर्णपणे सामना संपत नाहीये तोपर्यंत मैदानात जायचं नाहीये, कारण की 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. कारण की प्रत्येक संघाला ज्या ज्या स्पर्धेमध्ये खेळतो त्या स्पर्धेचा विजेता संघ म्हणून नक्कीच होण्याची इच्छा असते. आणि या 2 संघांनी ते स्वप्न बाळगलंय आणि ते स्वप्न सत्यात उतरत असताना 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. या दामद चषकाच्या अंतिम लढतीमध्ये खूप निर्णायक असा 1 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय ऋतिक विषय मात्र सज्ज होत असताना. आणि स्ट्राईक एंडवरती तेजस राऊत, कान्होर संघाचा तेजस राऊत 1 चेंडू 2 धावा जमवणार का, यात मात्र आपण नक्कीच पाहूया. नो चेंडू टाकलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार.
आणि येतोय चौकार, विजयी चौकार. आणि अशा रीतीने या दामत चषकावरती नाव कोरलंय ते कानोर संघाने, तौकीर 11 कानोर संघाने. आणि दुसरं पारितोषिक जात आहे ते नौजवान पाषाणी संघाला. तसंच आपण पाहिलं तर तिसरं पारितोषिकासाठी किंग्स भडवल B+ हा संघ ठरतोय.